हल्लीची पोरं मोबाईलमुळे वाया गेल्यात. मोबाईल हातात घ्यायचं 10-12 जण जरी मिळाली ना, अशी वळीनं बसतात, धाडधीड पबजी चालू असते. एकमेकांशी ती मुलं बोलत नाहीत, जसे आपण लहानपणी गप्पा मारायचो. मग आपण मोबाईल पासून मुलांना लांब ठेवलंच पाहिजे. मग मोठ्या माणसांचं काय? ही जी हल्लीची पुरुष मंडळ आहेत त्यांना कमी वेळेत जास्त पैसे मिळवायचे आहेत. आधीच्या काळी काय असायचं, गावातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये बसून 8-10 जण एकत्र यायचे, आपल्या जवळचे पैसे तिथं लावायचे, पत्त्याचा डाव मांडायचे आणि जिंकायचे हारायचे. त्यामध्ये किती जण तर आपले संसार, आपली नाती, आपली प्रॉपर्टी, आपली जेवढी संपत्ती सगळी घालवली त्यांनी, पण त्यांना कळलं नाही शेवटपर्यंत. सेम आता फक्त काळ बदललाय, गोष्टी त्याच आहेत. मोबाईल हातात आले, त्याच्यामध्ये आलं रमी सर्कल. मी 2 करोड जिंकले, मी 1 करोड जिंकले, मी गाडी जिंकली, मी ह्याव जिंकलं, मी त्याव जिंकलं. ती जी काय 5-6 लोक सांगतात त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवताय, पण जी हारलीत ती कुठे दाखवतात? आता दिखावाचा जमाना आहे, ज्या वाईट गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवल्या जाणारच नाही आहेत. आणि कमी वेळेत तुम्हाला लय नाव कमवायचंय, दाखवायचंय, असं करून दाखवायचंय, म्हणून त्या गोष्टींना बळी पडू नका. जे काय कष्ट करताय त्यातनं मिळू शकते, ठीक आहे. हार्ड वर्कनीच पैसे मिळतात असं काही नाही, स्मार्ट वर्क करूनही तुम्ही पैसे मिळवू शकता. पण हे असलं भंपक वर्क करून पैसे मिळवायला जाऊ नका, सगळं जाईल हातचं. आधीचा पत्त्याचा डाव म्हणल्यानंतर जेवढे खिशात आहेत तेवढेच जायचे. आता जेवढे अकाउंट आहेत की नाही तेवढे सगळे गायब होतात. हूनच्या हून आणि क्रेडिटवर जे असते ते बी जाते. एवढं त्यात वाहवत जाऊ नका. ज्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्याकडे आहेत त्याच्यावरती फक्त संयमाने पुढे जात राहा. ज्यात आहे त्यात समाधान माना. असल्या भंपक गोष्टींना बळी पडू नका. संसाराचं मात्र करून घ्याल, आयुष्याचं मात्र करून घ्याल, कारण त्यात जर वाहवत गेलात की तुमची मानसिकता बिघडत जाते. जरा जरी रेंज गेली, पत्ता जोडायचा होता, शिट. बायको चहा घेऊन येत्या, पाणी घेऊन येत्या, थांब ग जरा, पत्ता जोडायचा. ही मानसिकता कधी पुढे जाऊन तुमची मानसिकता ढासळून तुमचं काय होऊन बसेल हे तुमचं तुम्हाला कळणार नाही. ह्या गोष्टी होत जातात. त्यामुळे कृपा करून हे असले रमी सर्कल वगैरे असले गोष्टींना बळी पडू नका. जे आहे कुटुंबाचं सुख असेल, तुम्ही मिळवताय त्यात समाधानी राहा आणि खुश राहा.